हॅलो. काय आवरलं का नाही? आत्ताच आवरलं. काय ग 2 मिनिटापूर्वीच केलास की फोन, परत लगेच केलास? मला नाही करमत तुझ्या बिगर. शितले करमत तर मला बी नाही. माहितीये उगाच बोलायचं म्हणून बोलतोस ते. अगं खरंच तर 8-10 दिवसच राहिले सुट्टीचं. तिकडे ट्रेनला जायची बी ओढ लागली आणि तुला बी सोडून जाऊचं वाटत. आजा तू इथनं गेल्यावर माझं काय होणार आहे काय कळना झालंय बघ मला. शितले तुला आत्तापासूनच कर म्हणावं आणि मी तिकडे बॉर्डरवर गेल्यावर कसं काय दिवस काढशील ग इथं? त्याचं काय टेन्शन नाही. का? कारण तेव्हा आपलं लग्न झालं असेल ना. भाऊजी अहो कसं आहे आता आपलं लग्न झालं नाही ना म्हणून मला करमना झालंय. आणि काय सांग कदाचित आपल्या घरच्यांची लग्नाची बोलणी झालीच आणि झालीच तडकाफडकी लग्न तर मग तर काय टेन्शनच नाही. शितले तुलाही स्वप्न बघतीस बघ. स्वप्न बघते बी आणि ते पूर्ण बी होणार आहेत. काय झालंय काय तुला आज? झालं कायच नाही पण आज लईच भारी वाटतंय बघ. का? असंच आजचा दिवस माझ्यासाठी लईच भारी आहे. हा स्वेटर दिला म्हणून का? होय आणि अजून काय तर घडणार आहे आजच्या दिवसात. आपण दिवस संपला की? दिवस म्हणजे पूर्ण दिवस रात्री सहित. अच्छा बर काय घडणार आहे? ते काय मला माहित नाही पण काय तर घडणार आहे ते नक्की. टॅलेंट कारला का असं वागला? हा आमचा तुझ्यावर एवढा भरोसा होता आणि तूच असं वागला? काय सॉरी? एवढी मोठी गोष्ट तुला पुढे अरे जयश्री काय जयश्री? हा आमचा तिच्यावर अजिबात विश्वास नाही पण तू तर जवळचा होता ना. रागाच्या भरात तुम्ही काय कराल म्हणून सांगितलं नाही म्हणून एवढी मोठी गोष्ट टॅलेंट माझ्यापासून लपवली. सॉरी टॅलेंट बँकेचं संचालक झालं होतं ना तेव्हाच त्या आजीला उसात कापून फेकून दिला असता पण नाही तुम्ही मध्ये आले ना. आता बघा मी काय करतो ते. साहेब बर काय कळलं ते तरी सांग की. झाल्यावर कळलंच की. काय जीव तर घेणार नाहीस ना माझा? काय बी बोल नकस. मी कशा तुझा जीव घे? गंमत केली शितले कशाला उगाच चिडतीस? मग कसं बोलतेस बघ की. अगं असंच म्हणलं. आणि हो तुझं काय सांगावं बाई माझा जीव घ्यायला माणसं बिनसं पाठवली असेल तर तू? तुझा जीव घ्यायला मी माणसं कशाला पाठवू? आणि तसं बी जवळ मी आहे तवर तुझा जीव कुणाला बी घेऊ देणार नाही. सगळं सामान आणलं का? होय भैया सर. गुड. आता एक काम करायचं आजूबाजूच्या सगळ्या दाराला कड्या लावायच्या कुणीही मदतीला बाहेर येऊ शकलं नाही पाहिजे. हा पण बघता मात्र आलं पाहिजे. शीतलन माझ्यामध्ये जो कुणी येईल ना त्याचं काय हाल होत्यात ते सगळ्या गावाला कळलं पाहिजे. आणि अजून एक काम झालं की आपलं तोंड काळ करायचं परत गावात फिरकायचं नाही आणि हा मोबाईल फोन बंद ठेवायचा. कळलं? होय भैया सर. निघा. तुला उद्या प्रॅक्टिस आहे का नाही? हाय की. मग झोपायचं नाही होय? झोपायचे की. मग झोप की. आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. तरी नशीब हे सगळं तूच बोलतीस.
झोपा आता, उद्या बोलू. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. लव यू. लव यू टू. झालं झालं झालं. सँडल सँडल इकडे 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 सँडल. थांब थांब. झालं झालं झालं. गबस 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 गप गप गप. बर का टॅलेंट, आम्ही असं कुठंतरी ऐकलं होतं की बाबा जखमीवर राखेलचा बोळा फिरवला की लई दुखायला होत. आज कळलं बघ मला, जखमीवर जर का राखेलचा बोळा फिरवला तर लई आग होती. भैया माफ करा मला भैया. आम्ही तुला माफ केलंच आहे टॅलेंट, पण तुला माहितीये ना मला खोटं बोललेलं बिलकुल आवडत नाही. आम्ही तुला बेळगावला विचारलं होतं का नाही की बाबा आवाज ऐकला तो शीतलच आहे का, तेव्हा तू नाही म्हणला. आता तूच जर का असं वागायला लागला तर मला राग येणार नाही का?
आजा झोपला वाटतं. झोपला तो. आता निघा सायला कडा लाव पटकन चला. झालं. हे जर का तू आधी सांगितलंस तर आजाला इकडे येऊ दिलं नसता. सगळं तिकडच्या तिकडे थांबलं असतं. ते जास्त सोपं झालं असतं का नसतं? होय. झालं असतं का नाही? का तुझा आमच्यापेक्षा त्या जयश्रीवर जास्त विश्वास आहे? नाही भैया, तुमच्यावर जास्त विश्वास आहे. हा, त्याला तिकडच थांबायची सोय केली असती म्हणजे कसं सगळं पहिल्यासारखं नीट झालं असतं. पण तुझ्या न सांगण्यामुळं बिचारा आज्याचा हक्कनाक जीव जाणार रे. तुम्ही जर का हे आधी सांगितलं असतं ना तर त्याला तिथंच धमकी दिली असती, 2-4 रट्टे दिले असते, प्रकरण तिथंच मिटलं असतं. पण नाही, तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायचं होतं ना. टॅलेंट नावे, टॅलेंट दाखवायला नको पण टॅलेंट राव. तुमचं हे प्रकरण आजाला लई महागात पडलं बघा. लपू म्हणाव जयश्रीला, लपू आमच्यापासून, लपू अजून लपू. हायडेंसी खेळ. टिटवी का वरडते एवढी? आई म्हणती टिटवी वरडायला लागली की काय तर वाईट बातमी ऐकायला मिळते. देवा, काय बी करून काय वाईट साईड घडू नये म्हणजे झालं. झोप बी लागना. काहीतरी चित्रच वाटतंय. काय ग, गॅलरीचा दरवाजा बंद करत होतो, तुझ्या रूम मध्ये बघितलं तर दिसली नाही. इथं काय करती? काय नाही. का झोप लागणार? कुणाच ठाऊक का, पण कस तरीच वाटतंय. अगं काय नाही, उन्हाळ्यामुळे होत असेल. तू एक काम कर, माझ्या रूम मध्ये जाऊन झोप. नाही, नको. अगं जा आणि कूलर लाव म्हणजे झोप लागेल. मी इथं झोपतो गॅलरीत. नको नको, बघते थोडा आहे, नाही तर मग जाते. बरं चालतंय, दार लाव येताना. हा, किती वाजले रे? हा, किती? अयो, आतापर्यंत तिकडं आजाच्या पर चिंदे 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 झाले असतील. आज जयश्री तिकडं असं एक 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 तुकडं गोळा करत असेल असं.
किती तुकडं झालं असेल राजाचं? पायाचे 2 त्याचे 2 जाऊ दे. 5-50च्या वर तर नक्कीच झाला असतील. काय हे आम्ही त्याला त्याच्या फेसवर काय करू नका म्हणले. आम्हाला त्याचं घाबरलेलं थोबाड बघायचंय. हा असं तडफडून तडफडून झालं 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 झालं. टॅलेंट सायलेंट 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 झालं 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 झालं. ओ झालं. कोण आहे ती? काय रे समाधान द्या. काय झालं? अच्छा काय झालं रे समाधान द्या. अरे काय झालं? अरे अरे समाधान द्या. दाराला बाहेर कुणीतरी कडे घातले तर आतरी उघड. कुणीतरी कडी लावली. राजा कडी उघडकी. अरे काय करतोय? फोन लाव हॅलो हॅलो विक्या. अरे मामा बोलतोय. तू परदिशी आमच्या घराकडे ये. नाही नाही आमच्या इथं चोर शिरलेत आणि त्यांच्याकडे हत्यार पण आहेत. अरे दार तरी उघडा रे. अरे दार